आता आमच्या रूम मध्ये ना जरा जास्तच गरम व्हायला लागलं होतं, त्याच्यामुळे अख्खा बिछाना बाहेर आणून टाकला. मच्छर नाही चाव म्हणून एक मच्छरदाणी पण लावली होती. रात्रभर तर एकदम भारी झोप आली होती आणि रविवार होता म्हणून निवांत झोपायचं होतं. पण सकाळी जो उन्हाने ना आखी झोप मोडून दिली. आम्ही इकडे अजून आतून पण बाहेर नव्हतो निघलो, पण आमच्याला जुना रूममेट आहे ना सकाळीच आम्हाला भेटायला आला होता. आज रविवार होता आणि त्यात बरेच दिवस झाले पोरांनी काही नियोजन नव्हतं करे, त्याच्यामुळे सकाळी विचार केला आणि आजचं नियोजन डायरेक्ट ढावरा मटण थाळी आलं होतं. आम्ही ना आमच्यावाले कार्यकर्ते लय बेकार आहे. आम्हाला जेवायच्या आधी पण बडीशेप लागती आणि जेवण झाल्यावर पण बडीशेप लागती. 5-6 जण जर संगत गेले ना 100-1 रुपयाची तर नुसती बडीशेपच खाऊन टाकत असतील. एकदा का थाळी आली मग पर भाकरी चुरून आणि रस्सा वरपू मटण खाले. आता तुम्हाला म्हटलं होतं ना जेवायच्या आधी पण बडीशेप आणि जेवण झाल्यावर पण बडीशेप. कार्यकर्ते काय साधे नाही. तिघांनी एवढ्या चुरू भाकरी खाल्या होत्या का तिघांच्या जीवावर आलं होतं. आणि आता गाडी चालवायला ना कोणीच पुढाकार घ्यायना. याच्यावर त्याच्यावर ढकलता ना शेवटी यांना म्हटलं थांबा मला बडीशेप खाऊ द्या, मीच गाडी चालितो. आता तिथून गाडी घेऊन आम्ही डायरेक्ट रूमवरती आलो आणि रूमवरती आल्याच्या नंतर ना आता सूर्य एवढा जाम ऊन फेकतोय ना का ते रूमवरती ना पत्रे असते आणि पत्रे मोकार तापाते. त्याच्यामुळे मग आमच्यावर फॅन आहे ना रूम मध्ये नुसता गरम वाफा फेकतोय. मग म्हटलं पत्र्यावर थोडं पाणी मारावं, पण पाणी मारायला वरती गेलो आणि लाईटच गेली. नंतर कळालं का लाईट नव्हती गेली, फ्यूज उडाली होती. आता सध्या तर आमच्या रूमच्या आजूबाजूला आहे ना असा काहीतरी व्ह्यू दिसतोय बरं का, म्हणजे कांदे वगैरे लावले त्याच्यामुळे जरा हिरवळ दिसती. नाही तर उन्हाळ्यामध्ये इकडं पाय नाही तर तिकडं पाय, जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत नुसतं वाळेल गावात आणि वाळेल डोंगरच दिसतंय. बाकी आता रूमवरती पाणी मारल्याच्या नंतर फॅन तर चांगला गारा हवा सोडायला लागला होता. तेवढं लाईक आणि फॉलो करून घ्या, म्हणजे भेटू आपण आपल्याला आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये.